नमस्कार. आपले मराठी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मुगाच्या डाळीपासून हाय प्रोटीन असं सँडविच बनवणार आहोत. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या यूज केलेल्या आहे, मुगाची डाळ यूज केलेली आहे. तर त्यामुळे हे चवीला अतिशय अप्रतिम लागतं. ज्यांच्याकडे सँडविच मेकर नसेल ते तव्यावर अशा पद्धतीने याचे धिरडे देखील बनवू शकता. तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मूग डाळ रात्रभरासाठी भिजत ठेवली होती. तुम्ही बघू शकताय मूग डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे. डाळीमधलं पाणी बाजूला करून फक्त डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ. त्यासोबतच याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि तिखटपणासाठी 3 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहे. आणि आता आपण याची मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी चिकन पेस्ट तयार करून घेऊ. तर इथे मी संपूर्ण जे मूग डाळ होती ती मिक्सरमधून अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेली आहे आणि ती एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. तर याच्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी बेसन पीठ घालू शकता किंवा रवा देखील घालू शकता. त्याच्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येतं. त्यासोबतच चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि आता विस्करच्या सहाय्याने आपण हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थितपणे फेटून घेणार आहोत. आपल्याला हे जे मिश्रण आहे हे थोडंसं हलकं करून घ्यायचं आहे. त्यामुळे एकाच दिशेने फिरवत एक 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित आपण हे मिश्रण एकाच दिशेने फिरवत छान हलकं करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण काही भाज्या कट करून घेऊ. तर तुमच्याकडे ज्याही भाज्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. तर मी सध्या माझ्याकडे गाजर आणि सिमला मिरची होती. तर गाजर आणि सिमला मिरची मी याच्यामध्ये वापरली आहे. तुम्ही याच्यामध्ये कांदा, टमाटा, हिरवे मटारचे दाणे देखील घालू शकता. तर चॉपरच्या सहाय्याने मी ह्या ज्या भाज्या आहेत त्या एकदम बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण ह्या तयार मिश्रणामध्ये मिक्स करू. तर आपलं जे बेसिक मिश्रण आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर इथे मी एक सँडविच मेकर घेतलेला आहे आणि मिश्रणामध्ये मी अगदी 2 चिमूट इतकी हळद देखील घालून घेतलेली आहे. हळदीमुळे सँडविचला छान रंग येईल. तर हे जे सँडविच मेकर आहे याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा फक्त मी तेल घातलं आहे. तुम्ही याच्याऐवजी तूप देखील घालू शकता. आता मी जे सँडविच मेकर वापरलं आहे ते नॉनस्टिक आहे. तर त्याच्यामुळे तेलाची जास्त गरज याला पडणार नाही. त्यामध्ये थोडेसे मी पांढरे तीळ घातलेले आहे. हे सँडविच दिसायला याच्यामुळे खूप छान दिसतं. आणि आपलं जे तयार बॅटर आहे ते बॅटर मी याच्यावर पसरवून घेईल. जर तुम्हाला सँडविच छान जाळीदार आणि जास्त सॉफ्ट पाहिजे असेल तर हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये तुम्ही थोडासा बेकिंग सोडा किंवा इनो घालू शकता. सध्या मी तो स्किप केलेला आहे. मी याच्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो काहीही वापरलेलं नाही आहे. तुम्हाला जर सँडविच थोडंसं जास्त सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर ॲड करू शकता. तर मिश्रण आपण पसरवून घेतलं होतं. याच्यामध्ये मध्यभागी आपण एक चीज स्लाइस ठेवलेली आहे. चीज स्लाइस टोटली ऑप्शनल आहे. ती तुम्ही नाही ठेवली तरी देखील चालेल. त्यावर थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहे. आणि पुन्हा आपलं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपण वरून घालणार आहोत आणि चीज स्लाइस जो आहे तो पूर्णपणे कव्हर करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय मिश्रण मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे पूर्णपणे. आता आपण सँडविच मेकरचं लीड बंद करून आणि हे जे सँडविच आहे हे दोन्ही बाजूने आलटून पलटून छान भाजून घेऊ. तर मुगाच्या डाळीचं असल्यामुळे अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण भाज्या देखील वापरलेल्या आहेत आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतं. तुम्ही बघू शकताय आपलं जे सँडविच आहे ते अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. तुम्ही याचा आवाज ऐकू शकताय. बाहेरून किती छान कुरकुरीत असं हे सँडविच तयार झालेलं आहे. तर पण आलटून पलटून मी हे जे सँडविच होतं ते एक 3 ते 4 मिनिटच लागले आहेत फक्त हे भाजण्यासाठी. आणि बघून याला कोणीच म्हणणार नाही की हे मुगाच्या डाळीपासून बनवलेलं आहे. तर परफेक्ट असं आपलं सँडविच खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि बनवायला देखील अतिशय सोपं आहे. अगदी झटपट हे बनवून तयार होतं. जास्त मेहनत पण नाहीये बनवायला. आता ज्यांच्याकडे सँडविच मेकर नसेल ते ह्याच बॅटरपासून अशी छोटे छोटे धिरडे देखील बनवू शकता. धिरडे देखील याचे खूप मस्त लागतात खायला. धिरडे थोडे सॉफ्ट व्हावे म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं इनो घातलेलं आहे. तुम्ही हे इनो घालणं टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही
स्किप करू शकतात. तर इथे मी छोटा पॅन गरम करून घेतलाय, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलंय, त्यावर थोडेसे पांढरे तीळ घातले आणि तयार जे मिश्रण आहे ते छान गोलाकार पसरवून घेतलंय. यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण हे शिजू देऊ. तुम्ही बघू शकता वरचा जो भाग आहे तो छान शिजल्यासारखं वाटतोय. आता हे पलटवून आपण दुसऱ्याही बाजूने 1-2 मिनिटं हे शिजवून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता मस्त असे आपले धिरडे देखील खाण्यासाठी तयार आहेत. मुगाच्या डाळीपासून बनलेला आहे, अतिशय पौष्टिक, पचायला देखील हलकी अशी ही रेसिपी आहे. तेव्हा तुम्ही देखील ह्या दोन्ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपले मराठी किचन ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.